कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांचा आकडा 7 वर, 49 जण जखमी, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, बसचा ब्रेक फेल नव्हता, आरटीओची माहिती। कुर्ला बस अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर, जखमींवर सरकारी खर्चाने उपचार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। देवेंद्र फडणवीस उद्योगपती गौतम अदानींमध्ये सागर बंगल्यावर भेट, दोघांमध्ये 1.5 तास चर्चा। दिल्लीत ईव्हीएम विरोधात बेकायदेशीर लढ्याची तयारी सुरू, आज शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक, अरविंद केजरीवाल, अभिषेक मनु सिंघवी राहणार उपस्थित। उद्धव ठाकरेंचं मिशन मुंबई, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर प्रमुख नेत्यांची बैठक। राज्यात थंडीचा कडाका वाढला, धुळ्यात नीचांकी 4 अंश सेल्सिअस तर नाशकात 9.6 अंश तापमानाची नोंद। नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकांना मोठा फटका, दिंडोरी, निफाड, सिन्नर तालुक्यात 217 हेक्टरवरील बागांचं प्रचंड नुकसान।